नमस्कार मैत्रिणींनो, समर्थास डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण या लाल लाल साडीपासून सुंदर अशी लाल लाल फ्रॉक शिवणार आहोत। ही माझ्याकडे एक साडी आहे कस्टमरची। खूप सुंदर अशी साडी होती ती। माझं कापायचं मन होत नव्हतं, पण कस्टमरने फ्रॉकसाठी दिली होती, खास त्यांच्या मुलीसाठी त्यांना फ्रॉक शिवायची होती, म्हणून मी ह्याचं फ्रॉक शिवत आहे। 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठीचं हे फ्रॉक होतं। बघू शकताय खूपच सुंदर अशी साडी आहे। याचा आपण आधी पदर कट करून घेऊया आणि नेसत्या साईडला थोडंसं प्लेन कपडा शिल्लक आहे, तर तो पण आपण कट करून घेऊया, कारण आपण प्लेन कपड्याचा यूज नाही करणार आहोत। फक्त आपण ज्याला काट आहे तोच कपडा यूज करणार आहोत। हा प्लेन कपडा होता, तो पण मी साईडला ठेवून दिलाय। पदराचा डिझाईनचा वापर आपण नंतर फ्रॉकमध्ये करणार आहोत। आता आपण काटावर काट ठेवून घेऊया आणि सुरुवातीला आपण फ्रॉकच्या खालचा जो घेर आहे त्यासाठी कापड कट करून घेऊयात। तर उंची होती 15 इंच, तर मग मी 15 इंचावर मार्किंग करून घेत आहे सगळीकडं। आणि आपल्याला जी लांबी आहे ती तुम्हाला आवडीनुसार घ्यायची आहे। कोणाला जास्त आवडतो घेरदार, कोणाला कमी घेराचा आवडतो, पण माझ्या कस्टमरने मला सांगितलं होतं की त्यांना जास्त घेराचा हवा आहे, म्हणून मी थोडंसं जास्त घेराचं लांबी कट केलेली आहे। 14 इंचावर आपण कट करून घेर साईडला करून घेऊयात। आता आपण अस्तर कट करून घेऊयात। हे मी चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरते नेहमीच फ्रॉकिंगसाठी। तर अस्तरमध्ये आपण 1 मीटरपर्यंत दुमडून घेऊयात आणि पहिल्यांदा आपण याचा घेर कट करून घेऊयात। 1 मीटरचा कपडा मी सेंटरला दुमडून त्याच्यामध्ये आता घेर कट करणार आहे। आपली पूर्ण लांबी होती 15 इंच, तर मी 14 इंचाचं अस्तर कटिंग करून घेणार आहे, म्हणजे उंची मी 14 इंच टाकलेली आहे। आता हे आपलं अस्तर पण कट करून झालेलं आहे। आपण हे मध्ये सेंटरला नॉच मारून घेऊया, त्याने आपण जेव्हा फ्रॉकला वरच्या भागाला अस्तर आणि घेर जॉईंट करत असतो त्यावेळेला आपल्याला सेंटरमुळे व्यवस्थित चुन्या पाडता येतात। आता या अस्तरमधून आपण फ्रॉकचा वरचा अस्तरचा भाग पहिला कट करून घेणार आहोत। तर आपली छाती आहे 22 इंच, तर आपण 22चं 6 इंच एवढं माप आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनपर्यंत दुमडून घेऊयात आणि राहिलेलं कटिंग करून टाकूयात। आता एवढा अस्तरचा भाग आपण पहिला पुढचा आणि मागचा भाग कट करून घेणार आहोत याच्यामध्ये। तर आधी आपण पुढचा भाग कट करून घेऊयात। याच्यामध्ये मी उंची 11 इंच याची मी उंची घेतलेली आहे। शोल्डर टाकत आहे मी 4.5 इंच, मुंडा पण टाकत आहे 4.5 इंचाचा। आता माझी याची छाती मी 6 टाकलेली आहे, 1.5 इंच लूजिंगसाठी टाकत आहे। कमर घेर मी 5.5 टाकली आहे आणि लूजिंग 1.5 इंच असं मी शेप देऊन घेतला आहे मुंड्याचा आणि कट करून घेऊयात आपण। आता आपण हा पुढचा भाग काढलाय, आता आपण मागचा भाग काढूयात। तुम्ही बघू शकता नेहमी माझ्या कटिंगमध्ये मी ज्यावेळेला फ्रॉकीचा मागचा भाग जेव्हा काढते त्यावेळेला जॉईंटमध्येच, म्हणजे मागच्या भागाच्याला जॉईंट असणारच मी एक्स्ट्रा कापड कट करते। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायला लागत नाही आणि त्याचा आपला वेळही वाचतो की एक्स्ट्रा पट्टी कट करा आणि मग ती जॉईंट करत बसा। त्यापेक्षा मी मागच्या भागाला एक्स्ट्रा पट्टी ॲड करूनच कटिंग करत असते नेहमी। आपल्या इथं मुंडा रुंदी आपण 2 इंच टाकून मागच्या गळ्याला शेप देऊन घेऊया। आता मागचा गळा आपण आधी कट करून घेऊयात आणि मग आपण पुढचा गळा आणि पुढच्या गळ्याचा मुंडा कट करून घेणार आहोत। मागचा गळा आपण 2 इंच टाकला होता, तर हा 3-3.5 इंचाचा आपण पुढचा गळा टाकतोय आणि पुढील मुंडा रुंदी टाकून घेऊयात, मुंड्याला शेप देऊन घेऊयात। आता हे आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे मागचं आणि पुढचं दोन्हीचं। आता आपण मेन फॅब्रिकवर हे कटिंग करून घेऊयात। तर आता आपल्या साडीमध्ये आपला प्लेन कपड्यामध्येच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। जेवढा कपडा वाचवता येईल तेवढा आपल्याला कपडा वाचवायचा आहे आणि जेवढं लागेल तेवढंच दुमडून आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे, त्यामुळे आपला खूप कपडा वाचतो याच्यामध्ये। आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहेत।
इथे माझा प्लेन कपडा खूप शिल्लक होता म्हणून या साईडला मी प्लेन कपड्याचं कटिंग करणार आहे. माझी बाहीची उंची आहे 4 इंच, तर मी 4 इंच आणि वर 2.5 इंचावर चुन्या टाकणार आहे. त्यामुळे 2.5 इंच एक्स्ट्रा असं मी पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे. आणि 4-5 इंच मी चुन्यांसाठी या साईडला एक्स्ट्रा सोडलेले आहेत. आणि मग मी माझ्या स्लीव्जला शेप देणार आहे. ही माझी नॉर्मल स्लीव्ज एवढी आहे 4 इंचाची, पण जे आपण एक्स्ट्रा सोडला आहे त्याच्याकडे आपण शेप देऊन चुन्यांसाठी आपण ते एक्स्ट्रा कापड ठेवणार आहोत. मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्लीवची कटिंग करू शकता. ज्यानं काय होतं, स्लीव्जला चुन्या खूप पडतात आणि एकदम असा फुल फुगा येतो स्लीव्ज घातल्यानंतर, खूप छान दिसतो. आणि तो तुम्ही बघालच माझी फ्रॉक शिवल्यानंतर खूप छान स्लीव्ज दिसते माझी. आता याला आपण पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन घेऊयात. आपली स्लीव्ज कटिंग झालेत, याचा आपण दोन्हीकडे सेंटरला नॉच मारून घेऊया. नॉच मारल्यामुळे आपल्याला चुन्या देताना व्यवस्थित चुन्या देता येतील सेंटरला. आता जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याचा जो काठ थोडासा शिल्लक आहे, त्याच्या आपण जेवढा आपल्याला दंडघेर प्लस 1.5 इंच घेऊन काट कट करायचा आहे. तर मध्ये जी रेड कलरची पट्टी दिसत आहे ती दोन्ही स्लीव्जला येईल असं मी 2 इंच कटिंग करून घेतलेलं आहे सेंटरला. कारण आपण जेवढे काठ व्यवस्थित लावू, ॲट्रॅक्टिव्ह लावू, तेवढे ते आपली फ्रॉक जास्त उठून दिसते. आता आपण सरळवर दुसरी सरळ बाजू ठेवून असं सेंटरला चुन्या पाडायच्या आहेत आणि स्लीव्जला ची फुगाबाही तयार करायची आहे. आता इथे मी अशी शिवून घेणार आहे आणि पलटवून घेणार आहे. दोन्ही मी स्लीव्ज तयार करून घेत आहे. दोन्ही स्लीव्जला कशा एकसारख्या डिझाईन येईल काटाची ते आपण आधी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही स्लीव्जला सुंदर अशी काटाची डिझाईन आलेली आहे आणि ती दिसायला पण खूप ॲक्टिव्ह दिसत आहे. आता आपण आपला पुढचा गळ्याचा डिझाईन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पदराला मला ही डिझाईन मधली सेंटरची खूप आवडली, तर मी तीच आहे ना एक चौकोन कट करून घेणार आहे आणि पुढच्या गळ्याला मी तिचाच यूज करणार आहे. पुढच्या गळ्याला असा आपण हाफ राऊंडचा शेप देऊन घेऊयात. जशी आपल्याला डिझाईन हवी आहे तशी आपण घ्यायची. आता तीच डिझाईन आपल्याला ह्या चौकोनी कापडावर छापून घ्यायची आहे आणि तसा शेप देऊन कट करून घेणार आहोत आपण. आता आपण आधी अस्तर खाली ठेवलेला आहे. आता मेन फॅब्रिकवर आपण हा डिझाईनचा कपडा सरळवर ठेवणार आहोत आणि तो पलटी करून अस्तरला लावून नेक शिवून घेणार आहोत. नेकला असा राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत आणि नॉच मारणार आहोत. आणि आपण हा नेक पलटवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता नॉच मारल्यामुळे माझ्या गळ्याला खूप चांगला शेप आलेला आहे. व्यवस्थित आपण पलटवून घेणार आहोत आणि गळ्याला आपण दापटीपसुद्धा मारून घेणार आहोत. आता ही जी डिझाईनचा वर जो कपडा आलेला आहे त्याची साईडची शिलाई बाकी आहे, तर ती शिलाई करण्यासाठी आपण त्याच्या साईडला लेस लावून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपला गळा खूप सुंदर दिसणार आहे. माझ्याकडे एक एक्स्ट्रा लेस शिल्लक होती मॅचिंग, मी तीच त्याला अटॅच करून घेतलेली आहे. बघा पुढचा आपला बाजू तयार झालेली आहे. आता आपण मागची बाजू तयार करून घेऊयात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी मागची बाजू जी हुकपट्टी बटनपट्टी जी आपण करतो ती आपण मी एकदमच जॉईंटमध्ये कट करून घेते. त्या कसं शिवायचं ते मी आज तुम्हाला दाखवते. आता आपण गळा शिवून कट करून घेऊयात आणि मग त्याची बाजू पलटवून घेऊयात. आता ही बाजू पलटवल्यानंतर फक्त तुम्हाला आहे ना सिम्पलमध्ये जे आपण 2 इंच साईडला एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आणि अशी हुकपट्टी आणि काचपट्टी तुमची तयार होती आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हुक लावू शकता, नाही तर बटनसुद्धा लावू शकता. आता हे ओपन होऊ नये म्हणून आपण खाली शिलाई पण मारून घेतलेली आहे. बघा अगदी कमी वेळेत आपली हुकपट्टी आणि काचपट्टी तयार झालेली आहे.
आपण ज्यावेळेला सेपरेट कट करतो त्यावेळेला आपल्याला ते जॉईन करा, कट करा, यामध्ये खूप टाईम वेस्ट होतो. तर तो टाईम वेस्ट होऊ नये म्हणून आपण ही आयडिया यूज करत आहोत. आता आपण दोन्ही शोल्डर जोडून घेऊयात आणि स्लीव्ज त्याला अटॅच करून घेऊयात. एकदम सेंटरला जिथे आपण नॉच मारली आहे तिथे चुन्या टाकून आपण दोन्ही स्लीव्ज चुन्या टाकून शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली स्लीव जोडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त असा फुगा आलेला आहे स्लीव्जला. ही लहान मुलींना घातल्यावर त्यांची स्लीव्ज खूप छान वाटते, ॲक्टिव्ह वाटते आणि लहान मुली थोड्याशा तब्येतीनं बारीक असतात त्याच्यामुळे त्यांचा दंडसुद्धा खूप असा मोठा वाटतो त्याच्यामुळे. आता आपण घेर जोडून घेऊयात फ्रॉकीला. तर हे माझे खालच्या घेराचे 2 तुकडे आहेत, त्याच्यावर मी चुड्या पाडून घेते आहे. मोठ्या मोठ्या चुन्या पाडायच्या आणि मी जास्त चुन्या पाडणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपली फ्रॉक बाउन्सी आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आणि जास्त घेरामुळे फ्रॉकीला खूप चांगला लूक येतो आणि ती दिसायला पण खूप छान दिसते. आता मी जे मेन फॅब्रिकवर चुन्या पाडून घेतल्या त्यावर मी शिलाई मारून घेणार आहे आणि सेम ॲज इट इज तसंच मी अस्तरलासुद्धा चुन्या पाडून घेणार आहेत. असे आपले 2 अस्तर आणि 2 मेन फॅब्रिकचे भाग तयार झालेत. आता सुरुवातीला आपण अस्तर हातरून घेऊया खाली. त्याच्यावर आपण आपला पुढचा भाग ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपण मेन फॅब्रिक असं ठेवणार आहोत. मध्ये सेंटरला आपण जे मेन भाग तयार केला आहे तो मध्ये ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी अशी शिलाई दिल्यामुळे काय झालं, मध्ये जी आपली स्टिचिंग आहे ती आपली मध्ये हाईड झालेली आहे आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला कसली स्टिचिंग दिसत नाही. त्यामुळे आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करायची सेपरेट गरज पडत नाही. त्यातही आपला वेळ वाचतो. तुम्हाला समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी कशी जोडून घेतलेला आहे घेर वरच्या भागाला. आधी अस्तर ठेवलं आहे, मग मागची बाजू ठेवली आहे आणि त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवले. हे पण आपण ओपन केल्यानंतर तुम्ही बघाल खालच्या बाजूला आपल्याला कसलीही कोणतीही शिलाई दिसत नाही आहे. आता ह्या जे चुने आहेत त्याला आपण नंतर प्रेस करून सेट करून घेणार आहोत व्यवस्थित, त्यामुळे आपली फ्रॉक अजून छान दिसेल. आता आपण फिटिंग ॲडजस्टमेंटसाठी रेड कलरची नॉट घेतलेली आहे आणि ती फिटिंगला आपण लावणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला लहान मुलींना फिटिंगसाठी खूप इझी जातं आणि दिसायला खूप ॲक्टिव्ह दिसतं. आपण ह्याला फिटिंग मारून घेणार आहोत आणि पलटवून घेणार आहोत. पलटवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे. याला थोडंसं आपण व्यवस्थित प्रेस केलं ना तर एकदम फ्रॉक व्यवस्थित सेट होऊन जाईल. चुन्या वगैरे व्यवस्थित सेट होऊन जातात. खूप छान अशी लाल कलरची फ्रॉक आपली तयार झालेली आहे. ही बॅक साईडला आपण बटन किंवा हुक करणार आहोत. माझ्या कस्टमरने मला बटन सांगितले होते, त्यासाठी मी बटन पट्टी रेडी केलेली आहे. आणि तर या लाल लाल कलरच्या साडीपासून लाल लाल कलरची जी फ्रॉक तयार झालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.